नाही, काल मार्चच्या डॉक्टरांची माझी त्यांची जी संघटना आहे त्यांची बैठक झाली. त्यांचे एक 2-3 विषय आहेत. एक आहेत शॉर्ट टर्मचे आणि एक लॉंग टर्मचे. शॉर्ट टर्ममध्ये त्यांचं जे विद्यावेतन आहे ते महिन्याला मिळत नाही अशी त्याची तक्रार आहे. आणि बाकीच्या राज्यांना 1 लाखापेक्षा जास्त विद्यावेतन आहे आणि आपल्या राज्यात ते कमी आहे, ते वाढवून द्यावं ही त्याची दुसरी मागणी आहे. तिसरा जो विषय आहे की सगळ्यात मोठी अडचण त्यांची हॉस्टेलची आहे. कारण आपल्या जागा वाढत गेल्या, म्हणजे पदव्युत्तरच्या पदवीच्या, परंतु त्यांना एका रूमसाठी 1 मुलाची रूम होती, त्यात आता 3-3, 4-4 विद्यार्थी राहत आहेत. आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तर हॉस्टेलच मिळत नाहीत अशी त्यांची तक्रार आहे. तर आता आम्ही काय सांगितलं की त्यांना की आम्ही अनेक सगळ्या हॉस्पिटलमध्ये आता नवीन हॉस्टेल बांधण्याची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे. आणि जिथे जर मोठी शहरं आहेत तिथं आपण भाड्यानं घेण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. तर त्यांना मी सांगितलं की पुढच्याच आठवड्यात आपण एक अर्थ विभागाकडे अजितदादा पवारांच्याकडे बैठक लावू. हे जे 2 विषय आहेत, एक मंत्रिमंडळापुढे जावं लागेल जे आपल्याला विद्यावेतन वाढवायचं आहे ते, आणि महिन्याला द्यायचं आहे त्याबद्दल एक अर्थ विभागावर आपल्याला वित्त विभागावर चर्चा करावी लागेल. त्या बैठकीला मी तुम्हाला बोलावतो सांगितलं. आणि ह्याबद्दल मी सांगितलं की आम्ही तुमच्यासमोरच सगळ्या डीनला फिशीद्वारे घेतो आणि त्यांना भाड्यानं बघणं, सरकारी इमारती बघणं आणि तुमची व्यवस्था तात्काळ करण्यासाठी निर्देश आम्ही देऊ आणि तुम्ही संप थांबवावा अशी त्यांना आम्ही विनंती केलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही ही कृती आम्ही करणार आहोत. तर माझी आजही त्यांना कळकळीची विनंती आहे की सगळे गरीब माणसं, रुग्ण हे त्या हॉस्पिटलमध्ये येत असतात, त्यांचीसुद्धा फार मोठे त्यामुळे अडचण होते. तर कृपया त्यांनी 1 आठवड्याच्या आत आम्ही रिझल्टपर्यंत येतो आहे, त्यांनी थांबावं अशी मी विनंती त्यांना केलेली होती. निवासी डॉक्टरांचा मूळ मुद्दा असा आहे की वेतनासोबत त्यांचा राहण्याचा जो इश्यू म्हणजे आता हॉस्टेलच्या जागा असतील, तर अगदी जेजेचं सुद्धा हॉस्टेल बघितलं तर स्लॅब एका ठिकाणून निघतो अशी परिस्थिती आहे. तिथे अजून नीट पॅचिंग केलेलं नाही आहे, किंवा ज्या ठिकाणी त्यांची तात्पुरती सोय असते त्या वॉर्डामध्ये सुद्धा आपण सगळ्याच्याबद्दल व्यवस्था केलेली आहे आता, सगळ्याच्याबद्दल. आणि ते रिसर्च सगळ्या मेडिकल कॉलेजच्या डीनबरोबर आपण व्हीसीद्वारे त्यांच्यासमोरच आम्ही ही चर्चा करणार आहोत आणि त्यांचं समाधान होईल अशा प्रकारचा आम्ही निर्णय घेणार आहोत. मागच्या काही दिवसांपासून अजित पवारांचं एक वक्तव्य सध्या खूप प्रचंड चर्चेत आहे की कुठेतरी शरद पवारांच्या मरणावर अजित पवार टपलेत का, अशा पद्धतीने जितेंद्र आव्हाड. नाही, जितेंद्र आव्हाड हा अतिशय घाणेरडा माणूस आहे. अजित पवारांनी 5 जुलैला सुद्धा अशा दादाने भावना व्यक्त केल्या होत्या की बाबा आता रिटायर होणार आहे की नाही तुम्ही, कारण तुमचं वय झालेलं आहे, तुम्हाला त्रास आहे आणि तुमची शरीर चांगलं राहावं यासाठी त्यांनी भावना व्यक्त केल्या. त्याचा उलटा अर्थ घेऊन धरचा माग केलेला आहे. वास्तविक त्याचा निषेध होणं हे फार आवश्यक आहे. एखादा पत्न्या आपल्या एखाद्या एवढ्या मोठ्या चुलत्याबद्दल असं बोलेल असं स्वप्नासुद्धा वाटायची गरज नाही. म्हणजे अशा या माणसांना मुद्दाम काहीतरी कुरगुडी करायची आणि हे करायचं. मग ते जितेंद्र आव्हाडने परवा ठाण्यामध्ये जी घटना घडली त्याबद्दल काहीतरी वक्तव्य केलं पाहिजे म्हणून, हे ठाण्याचे आहेत त्याबद्दल बोलत नाहीत. त्यांनी पवार फॅमिलीबद्दलच बोलायचं चालू केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आता वाढताना पाहायला मिळते. मुंबईतून बाबा सिद्दीकी त्यांचा मुलगा लवकरच तुमच्या सोबत येणार आहे अशी माहिती. ताकद वाढलेली आहे का वाढणार आहे ते जनता ठरवेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये. म्हणजे अशा कुरवड्या बंद केल्या पाहिजेत, यामुळे काय लोकप्रियता वाढत नाही. राज्यसभेच्या निवडणुका आता पाईपलाईनमध्ये आहेत. तुमच्या संख्या पाहिली आणि कोटा जर पाहिला तर तुमच्याकडून सुद्धा एक व्यक्ती नॉमिनेट होईल. अल्पसंख्याक चेहरा देण्याचं काही यंदा माझं आहे नाही, अजून काय तसं ठरलेलं नाही. ते अजित पवार निर्णय घेतील. संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे की शाहू महाराजांच्या दरबारच्या 6व्या जागेसाठी तर सर्वांनी विचार करावा असं. आता त्यांनी काय ट्विट करावा हा त्यांचा भाग आहे. शेवटी हा 6व्या जागेचा निर्णय हे तिघी आमचे नेते बसून ठरवतील. अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब. शाहू महाराजांचं नाव समजा समोर आलं तर कोल्हापूर आता त्या तिघांनी ठरवायचं नेते मंडळीने. अहो, त्या शाहू महाराजांनी अजून इच्छाच व्यक्त केलेली नाही. तर मी त्यांना भेटल्यानंतर इच्छा व्यक्त केली की विचारेन. ज्यावेळी मागच्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी तर त्याच शेतात सत्तामध्ये घेतल्यानंतर विरोध केलेला होता. चिन्हावरती निवडणूक लढण्याकरता प्रयत्न केलेला होता. आजही तो प्रश्न तर पुन्हा एकदा समोर येऊ शकतो. आता मी तुम्हाला सांगितलं हा निर्णय माझ्या हातात नाही. तुम्ही मला काय विचारायला आहे? ज्यांच्या हातात आहे त्यांना विचारा ना.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.